नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। उन्हाळी सुट्टी लागली की आपल्या वर्किंग वुमनला खूप आनंद होतो। आनंद या गोष्टीचा असतो की आपल्याला आपल्या मुलांबरोबर वेळ देता येतो। एरवी आपण ज्यावेळेस कामामध्ये असतो त्यावेळेस आपल्या मुलांना आपण म्हणावा तसा वेळ देऊ शकत नाही, परंतु उन्हाळी सुट्टी असेल आणि दिवाळी सुट्टी असेल तर आपण त्यावेळेस आपल्या मुलांसोबत मनसोक्त वेळ घालवू शकतो। परंतु मैत्रिणींनो, सुट्ट्या लागल्या की मुलांच्या फरमाईश सुरू होतात। आई हा पदार्थ तयार कर, आई तो पदार्थ तयार कर, आणि मग आई नावाची जी काही व्यक्ती असते ती या गोष्टीला कधीच नाही म्हणू शकत नाही। आणि बऱ्याच दिवसांपासून माझ्या मुलींचा हट्ट होता की आई आपण घरी केक बनवूया। आता घरी केक बनवायचा म्हटल्यानंतर माझ्याकडे ओव्हन नाहीये, आणि अंड्यापासून केक बनवायचा म्हटल्यानंतर मुली खाणार नाही, आणि मैद्यापासून जर केक बनवायचं म्हटलं तर मग ते हेल्दी होत नाही। मग कसा केक बनवायचा? तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये मैदा विरहित, एग विरहित आणि ओव्हन शिवाय आपण कशा पद्धतीने केक बनवू शकतो ते आपण पाहूया। केकही अतिशय स्पंजी, हेल्दी, मुलांना आवडेल अशा पद्धतीचा केक आज आपण तयार करणार आहोत। तर चला पाहूयात की आज आपण अंडा विरहित, मैदा विरहित आणि विदाऊट ओव्हन कशा पद्धतीने केक तयार करणार आहोत। तुम्हाला जर हा केक आवडला तर लाईक करा, कमेंट करा, आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राइब देखील करा। चला पाहूया। या ठिकाणी आपण बघू शकता अगदी घरातील वस्तूंपासून आपण अतिशय स्पंजी, जाळीदार असा सुंदर असा केक लहान मुलांना आवडेल असा बनवलेला आहे। तर पाहूयात आपण हा केक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते। सर्वप्रथम आपण 1/3 वाटी दही घेतलेले आहे। 2/3 वाटी आपल्याला पिठी साखर घ्यायची आहे। आवर्जून आपण पिठी साखरचाच वापर करायचा आहे। आणि 1/4 वाटी आपल्याला साधे तेल, आपण जे वापरतो ते तेल घ्यायचे आहे। सर्वप्रथम आपण एक बाउल घ्यायचा आहे। त्या बाउलमध्ये आपण घेतलेले दही त्यामध्ये टाकायचे आहे। दह्यामध्ये आपण त्यानंतर घेतलेली जी काही पिठी साखर आहे ती पिठी साखर देखील त्यामध्ये टाकायची आहे। आणि याच मिश्रणामध्ये आपण घेतलेले जे काही वाटीमध्ये तेल आहे ते तेल देखील आपण या मिश्रणामध्ये टाकायचे आहे। आपण ज्या प्रमाणामध्ये दही, साखर आणि तेल ज्या प्रमाणामध्ये आपण घेतलेलं आहे त्याच प्रमाणामध्ये ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत। बाउलमध्ये घेतलेले हे सर्व साहित्य आपण सर्व छान पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे। त्यामध्ये कसल्याही पद्धतीची गाठ राहता कामा नये। अतिशय छान व्यवस्थित सर्व साहित्य या ठिकाणी मिक्स झाले पाहिजेत। अशा पद्धतीने छान 5 मिनिट याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। आपण ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपण हे चांगले फेटून घेऊ त्या पद्धतीने आपला केक हा स्पंजी होणार आहे। आणि म्हणून चांगल्या पद्धतीने हे तीनही मिश्रण आपण एकत्रितपणे करून घेणार आहोत। हे छान मिश्रण आपले तयार झालेले आहे। आता आपण एक काचेचे किंवा स्टीलचे भांडे घेतले तरी चालेल। त्या भांड्यामध्ये आपण 1 वाटी रवा घ्यायचा आहे। आपण त्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा टाकलेला आहे। आणि त्या रव्यामध्ये आपण मगाशी बनवलेले जे काही मिश्रण आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपले छान मिश्रण तयार झालेले आहे। ते सर्व मिश्रण आपण त्या रव्यामध्ये टाकणार आहोत। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण रव्यामध्ये हे सर्व मिश्रण या ठिकाणी टाकलेले आहे। आणि पुन्हा एकदा आपण हे सर्व मिश्रण एकत्रितपणे छान मिक्स करणार आहोत। इथेही कसल्याही पद्धतीची आपल्याला गाठी होऊ द्यायची नाहीये, छान एकत्रित मिक्स करायची आहे। मैत्रिणींनो, या ठिकाणी आता या मिश्रणामध्ये टाकण्यासाठी आपण 1 वाटी दूध घेतलेले आहे। आपल्याला ज्या पद्धतीने लागेल त्या पद्धतीने आपण थोडे थोडे दूध मिक्स करायचे आहे। एकदाच आपण दूध टाकणार नाही आहोत, थोडे थोडे दूध टाकायचे आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करत असताना आपण एकाच बाजूने कशा पद्धतीने मिक्स करू याची काळजी आपण घ्यायची आहे। जितक्या छान पद्धतीने आपण हे फेटू, मिक्स करू त्या पद्धतीने आपला केक हा स्पंजी होईल। आणि म्हणून छान पद्धतीने या ठिकाणी मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे सर्व मिश्रण खूप छान मिक्स झालेले आहेत। रवा हा सर्व मिश्रणामध्ये एकत्रित केल्यामुळे काही वेळानंतर रवा हा थोडासा फुगतो, आणि म्हणून आपण 10 मिनिटं हे सर्व मिश्रण आपण झाकून ठेवणार आहोत। 10 मिनिटानंतर त्या मिश्रणामध्ये आपण अर्धी वाटी गव्हाचे पीठ ॲड करायचे आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता अर्धी वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। ते अर्धी वाटी गव्हाचे पीठ आपण त्या मिश्रणामध्ये टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे सर्व मिश्रण एकत्रितपणे करून घ्यायचे आहेत। इथे देखील आपण गाठ होऊ देणार नाही आहोत।
तर हे मिश्रण छान एकत्रित या ठिकाणी करायचे आहे आणि ज्या पद्धतीने आपल्याला दूध लागेल त्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये दूध ॲड करायचे आहे. एकदाच दूध टाकायचे नाही आहे. ज्या ज्या प्रमाणामध्ये आपल्याला दूध लागेल त्या पद्धतीने आपण मिश्रणामध्ये या ठिकाणी दूध टाकायचे आहे. आपण जेवढ्या प्रमाणामध्ये हे सर्व साहित्य एकत्रितपणे चांगले मिक्स करू तेवढ्या प्रमाणामध्ये आपला केक हा चांगला स्पंजी होतो, चांगला जाळीदार होतो आणि म्हणून आपण आपले केलेले मिश्रण हे चांगले एकत्रित मिक्स करणं हे खूप आवश्यक आहे. आपल्या मिश्रणामध्ये ज्या ज्या प्रमाणामध्ये दूध आवश्यक असेल त्या त्या प्रमाणामध्ये आपण त्यामध्ये दूध ॲड करायचे आहे आणि आपले छान मिश्रण एकत्रित आपण मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपले छान या ठिकाणी मिश्रण तयार झालेले आहे. ज्या पद्धतीची आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे त्या पद्धतीचं मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपलं छान मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे. आता या मिश्रणामध्ये आपण 1 टीस्पून बेकिंग पावडर या ठिकाणी टाकणार आहोत आणि 1/4 टीस्पून आपण त्यामध्ये बेकिंग सोडा टाकणार आहोत. पुन्हा आपण हे जे काही साहित्य या मिश्रणामध्ये टाकलेले आहे ते पुन्हा आपण सर्व एकत्रित छान पद्धतीने या ठिकाणी मिक्स करून घ्यायचे आहे. पहा आपले मिश्रण हे छान तयार झालेले आहे. त्या मिश्रणामध्ये आता आपल्याला 1/2 टीस्पून व्हॅनिला इसेन्स देखील टाकायचा आहे. आपण व्हॅनिला इसेन्स या ठिकाणी टाकलेला आहे. आता पुन्हा एकदा हे सर्व साहित्य आपण एकत्रितपणे छान मिक्स करून घ्यायचे आहे. आपण बघू शकता या रेसिपीमध्ये आपण टप्प्याटप्प्याने साहित्य आपण सर्व या मिश्रणामध्ये टाकलेले आहे जेणेकरून सर्व साहित्य या मिश्रणामध्ये छान पद्धतीने मिक्स होतील. तुम्ही बघू शकता सर्व साहित्य या ठिकाणी छान मिक्स झालेलं आहे. आता आपण बेकिंग पॉट घ्यायचा आहे आणि त्या बेकिंग पॉटला आपण छान या ठिकाणी तेल स्प्रेड करून घ्यायचे आहे. तेल चांगल्या पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचे आहे की जेणेकरून आपला जो केक आहे तो त्या ठिकाणी स्टिक होणार नाही आहे आणि म्हणून चांगल्या पद्धतीने सर्व बाजूनी या ठिकाणी तेल स्प्रेड करून घ्यायचे आहे. केक पॉटला सर्व तेल स्प्रेड केल्यानंतर आपण या ठिकाणी बेकिंग पेपर घेणार आहोत. बेकिंग पेपर नसेल तर आपल्याकडे असणारा साधा पेपर घेतला तरीही चालतो आणि त्याला देखील आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे. सर्व बाजूंनी आपले तेल स्प्रेड झालेले आहे याची आपण काळजी घ्यायची आहे. यानंतर आपण तयार केलेले जे काही केकचे बॅटर आहे ते आपण केक पॉटमध्ये टाकणार आहोत. अतिशय व्यवस्थित सर्व जे काही बॅटर आहे ते आपण केक पॉटमध्ये टाकायचे आहे. या ठिकाणी आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते की या पॉटला कोणी केक पॉट म्हणतात, कोणी बेकिंग पॉट म्हणतात. तुम्हाला ज्या पद्धतीने म्हणायचं असेल त्या पद्धतीने तुम्ही म्हणू शकता. या ठिकाणी बघा आपल्या या केक पॉटमध्ये आपण सर्व मिश्रण या ठिकाणी टाकलेले आहे. आपला केक हा हेल्दी केक आहे आणि म्हणून आपण बदामचे काप किंवा तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही काजूचे देखील काप या ठिकाणी टाकू शकता. मुलांना चेरी आवडते आणि म्हणून चेरीचे देखील छोटे छोटे काप आपण या ठिकाणी टाकू शकतो. पहा या कामामध्ये आपण लहान मुलांची मदत घेऊ शकतो जेणेकरून लहान मुलांना देखील त्यांची आवडती कामं केल्याचा या ठिकाणी आनंदही मिळतो आणि कशा पद्धतीने केक केला जातो याची देखील थोडीफार माहिती मुलांना या ठिकाणी मिळू शकते. तुम्ही या ठिकाणी बघू शकता माझी छोटी मुलगी देखील या कामामध्ये मला मदत करत आहे. तर अशा पद्धतीने हे सर्व साहित्य आपण या ठिकाणी या मिश्रणावर टाकायचे आहे. आता आपल्याला केक हा बेक करायचा आहे. यानंतर गॅसवर मी या ठिकाणी कुकर ठेवलेला आहे. तुमच्याकडे पॅन असेल तर तुम्ही पॅन देखील ठेवू शकता आणि त्यामध्ये मी एक स्टँड ठेवणार आहे. तुमच्याकडे जर जाळीदार स्टँड असेल तर तुम्ही जाळीदार स्टँड देखील ठेवू शकता. माझ्याकडे ते स्टँड नाही आहे म्हणून मी हे साधे स्टँड या ठिकाणी ठेवलेले आहे. आणि हे कुकर आपण 7 ते 8 मिनिटासाठी प्रीहीट करणार आहोत आणि मी प्रीहीटसाठी 7 ते 8 मिनिट या ठिकाणी कुकर ठेवलेले आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपले 7 ते 8 मिनिट या ठिकाणी प्रीहीट झालेले आहे. यानंतर केक पॉटमध्ये टाकलेले आपण जे काही बॅटर आहे ते आपण कुकरवरील स्टँडवर ठेवायचे आहे आणि अशा पद्धतीने पारदर्शक असलेलं जे काही झाकण आहे ते आपण यावर ठेवायचे आहे आणि 35 ते 40 मिनिट आपल्याला हा केक बेक करायचा आहे. कुठलाही केक हा बेक होण्यासाठी 35 ते 40 मिनिटाचा अवधी हा साधारण लागतच असतो आणि म्हणून 35 ते 40 मिनिट आपण चांगल्या पद्धतीने स्पंजी केक होण्यासाठी तो बेक होऊ द्यायचा आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपला केक हा पूर्णपणे या ठिकाणी फुलल्यासारखा दिसत आहे. आता आपण हे झाकण काढून घेऊयात. वाह, आपला छान हा बेक झालेला केक सुंदर दिसतोय
आता आपण तो या ठिकाणी कुकरच्या बाहेर काढून घेणार आहोत। तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपला छान या ठिकाणी केक तयार झालेला आहे। आपला केक कसा झाला आहे हे पाहण्यासाठी आपण एक टूथपिक वापरलेली आहे। टूथपिक आपण केकमध्ये टाकणार आहोत। जर त्याला काही स्टिक झाले नाही म्हणजे आपला केक छान होईल। तुम्ही या ठिकाणी बघू शकता टूथपिक अतिशय छान बाहेर आलेली आहे, म्हणजे आपला केक छान झालेला आहे। बेक पॉटच्या सर्व बाजूंच्या ज्या काही कडा आहेत त्या व्यवस्थित सेल करून घ्यायच्या आहेत की जेणेकरून आपला केक हा छान पद्धतीने बाहेर पडेल। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला संपूर्णपणे केक हा कडांनी पूर्णपणे बाहेर सोडलेला आहे, सेल झालेला आहे। तर चला आपण पाहूयात आपला केक हा कशा पद्धतीने तयार झालेला आहे। एका स्टीलच्या ताटामध्ये आपण आपला हा केक काढून पाहूयात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर या केक पॉटमधून आपला केक हा छान बाहेर पडलेला आहे। आता आपण लावलेला हा जो काही बेक पेपर आहे तो आपण या ठिकाणी काढून घ्यायचा आहे। तर हा बेक पेपरही अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी निघताना आपल्याला दिसतोय, म्हणजे आपला केक हा उत्तम झालेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला केक हा अतिशय छान या ठिकाणी फुललेला आहे। आपण या ठिकाणी केक कट करून पाहूयात की आपला केक हा खरंच जाळीदार झालेला आहे की नाही। तर पाहूयात आपण केक हा या ठिकाणी कट केलेला आहे, तर तो जाळीदार होतोय की नाही तो आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला जो केक आहे तो कसा झालेला आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात। पहा आपण या ठिकाणी केकचा एक पीस घेतलेला आहे आणि पहा आपला हा जो केकचा पीस आहे तो आपण या ठिकाणी घेतलेला आहे। अतिशय स्पंजी झालेला केक तुम्ही या ठिकाणी बघू शकता। स्पंजी आणि अतिशय जाळीदार हा केक मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आमच्या आद्यालाही विचारते मी केक कसा झालाय तो। कसा झाला आद्या केक? छान। परत बनवायचा क्रीम सोबत? ओके बनवूया। तर मैत्रिणींनो अगदी घरातील साहित्यापासून बनला जाणारा हा हेल्दी केक तुम्ही देखील ट्राय करा। तुमच्या मुलांना देखील आवडेल आणि नक्कीच मुले बाहेरचा केक हा खाणारच नाहीत। तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।